पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे दीदू कसं वाटलं हे डेकोरेशन? खूप छान आहे ग, पण कशासाठी आहे? आईच्या फिल्मचं वगैरे काय झालं की काय? दीदू तू पण ना, अगं आई तिथे चीफ गेस्ट म्हणून गेलेली ना, मग तिचा हा पहिला मोठा इव्हेंट होता ना, मग बाबांनी असं सांगितलंय की एक पार्टी करायची आणि केक कटिंग पण। हो का? मयू, आई? तू आलीस? हो जाऊन हातपाय धुवून घे। हो तुझा इव्हेंट कसं झाला आई? छान झाला। आणि भाषण वगैरे पण छान झालं असेल ना? हो आई, तिकडच्या सगळ्यांना वाटलं असेल ना तुला बघून की आपण पण अश्विनी वाघमारे व्हावं वगैरे असं छान। तुझे एक्स्ट्रा क्लासेस कसे झाले? व्यवस्थित झाले, माझ्या रेग्युलर असतात तसे। हो ना, जा पटकन जाऊन फ्रेश होऊन ये, मी येते। दीदू किती गप्पा मारशील, जा ना, रेडी हो ना। आजी तांबे काकूंकडे गेली, ती आणि संजू आल्यावरती आपल्याला केक कटिंग करायचंय आणि खूप सारी तयारी पण करायची आहे, जा ना पटकन। कुहू, मला काय वाटतं माहितीये, तुला ना या सेलिब्रेशन पेक्षा केक खाण्यातच जास्त इंटरेस्ट आहे। संजूचा आणि माझा फेवरेट फ्लेवर आहे ना, म्हणून। पण तू रेडी होशील का आता? पटकन जा ना, मग आपण केक कटिंग करूया। जाते जाते। ऐक, अरे संजू, मी निघते हा विक्रम। शिल्पी, अरे थांब ना प्लीज। नाही, असं कसं थांबता येईल मला? संजू निघून पण गेला, सगळे वाट बघत असतील, जाऊ देत मला। मी तुला सारखं पिकअप अँड ड्रॉप करतोय, दॅट्स नॉट इनफ या। आय नो, पण आपण दिवसभर एकत्रच असतो ना ऑफिस मध्ये। बट स्टील दॅट्स नॉट इनफ। आपण बाहेर जायला पाहिजे। नाही विक्रम, शक्यच नाही। अरे आपण असं कुठे डिनर वगैरेला गेलो आणि विद्युतनी बघितलं ना जर, तर कोर्टात तो त्याचा फायदा घेईल आणि संजूची कस्टडी माझ्या हातून जाईल, असं मला खरंच काही करायचं नाही। मी हा सगळा विचार करूनच प्लॅन बनवलाय। उद्या माझ्या मित्राच्या फार्म हाऊस वर ना पार्टी आहे, सो लेट्स गो देअर, लेट्स स्पेंड सम टाइम टुगेदर। आणि ते लोकेशन इतकं लांब आहे ना की कोणीही आपल्याला ओळखणार नाहीये तिथे। नाही, मला हे शक्यच नाही, मला पॉसिबलच नाही हे। मी संजूला असं या घरच्यांच्या भरोशावर ठेवून नाही येऊ शकत कुठे। माझीच लोक आहेत खरं तर, माझीच फॅमिली आहे, पण माझ्या विरोधात सतत संजूच्या मनात काही ना काहीतरी टाकत असतात। रिलॅक्स शिल्पी, संजूला आपण घरी पाठवणार नाहीये। संजूला आपण प्ले झोन मध्ये पाठवू, माझा माणूस मी बरोबर देतो। विल बी सेफ ओव्हर देअर, डोंट वरी। प्लीज जाऊ ना, प्लीज। ठीक आहे, जाऊया। ओके डन, सी यू। निघू आता? येस, चल बाय। बाय बाय बाय। कुहू, छान केलीस सजावट, सुट्टीचा चांगला उपयोग होतोय तुझ्या। हो मग, बाबा एकदम बघून इम्प्रेस झाले असते। आपण एवढे सेलिब्रेशन्स केले, नेमके बाबा नाहीयेत। मिसेस इंडिया, अजिबात काळजी करू नका। तुमच्या आयुष्यात आता असे क्षण येत राहणार आणि पर्यायाने तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात सुद्धा। चला आपण केक खाऊया, वेस्ट कशाला करतोय आपण टाइम? अरे तू आधी कापू तर दे, असं कसं खाशील? मी असंच खाणार। शक्य चला चला कापूया। हा जरा। Congratulations and jubilations. त्याला दे। मयू, सेलिब्रेशन म्हणे,
पैसा आणि वेळ दोन्ही वाया घालवणं म्हणतात याला. मयू, मयू, हा. मयू, या केकचे पीसेस कर आणि सगळ्यांना दे. हो मयू केक. हो बाबा. सावकाश ग. बरं झालं ना मयू, तुमच्या तिघांच्या आवडीचा केक आणला. हो, अर्धा केक तर संजूच खाऊन टाकेल बघ. खाऊ दे ना त्याला. मयू, तुला असं वाटत नाही ना? हा म्हणजे आपली आई घरी नसते, त्याच्यामुळे कुहूला आणि तुला सारखी तडजोड करावी लागते. हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे ना ते मला तू सांगू शकतेस. म्हणजे मी बिझी झाले, मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये जाऊन आले, म्हणून तुला असं वाटण्याची काही गरज नाही की आपल्या आईला आपण सगळं कसं सांगावं. हो ना मयू? काय ना, मला आपल्या दोघींमधली मैत्री खूप आवडते आणि मला आपली मैत्री नाही गमवायची. आई, मलाही आवडते आपली मैत्री. तू काही लपवणार नाही ना माझ्यापासून? म्हणजे तुला माहित आहे ना, लपवल्यावर माझंच नुकसान होतं. आणि असं काही होऊ नये असं मला वाटतं. आई, तू असं का विचारतेस? काही झालंय का? नाही, काही नाही. काय ना, तुला मघाशी मी गालातल्या गालात हसताना बघितलं. हो ग. आणि माणसं ना तेव्हाच असं हसतात जेव्हा ती प्रेमात पडतात. हे बघ, ह्या वयात ना हे असं होणं अगदी साहजिक आहे. मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना तेव्हाही बऱ्याच जणांबरोबर असंच व्हायचं. फरक फक्त एवढा होता की तेव्हा लोकांच्या हातात कवितेचं पुस्तक आणि प्रेमपत्र असायचं आणि आता तुमच्या हातात मोबाईल असतो. आई, एक विचारू तुला? विचार ना. तू पण प्रेमात पडलेलीस का? प्रेमाचं वगैरे माहित नाही, पण माझा एक जवळचा मित्र होता. तू बाबांशी का लग्न केलंस? म्हणजे तुझ्या बाबांचं स्थळ आलं, मला आवडलं आणि मी होकार दिला. विचारा, त्याला किती वाईट वाटलं असेल ना. म्हणजे नक्कीच त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी असणार, कारण कोणी प्रेमात पडेल अशी असतं. हे नाव काय होतं त्याचं? त्याचं नाव ओमकार. ओंकार. म्हणजे ना, ओमकारकडे ना सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. मग तू स्थळ यायचीच वाट का बघितलीस? त्याच्याशीच लग्न करून टाकायचंस ना. अगं, मैत्रीच्या पलीकडे मी जाऊन असा कधी विचारच केला नाही. आई, मलाही तुझी स्टोरी ऐकायला आवडेल. सांग ना प्लीज. हो ना, मग मलाही तुझी स्टोरी ऐकायला आवडेल. आता हे बघ, मी कसं तुला सगळं सांगून टाकलं ना, तसं तूही सांगून टाक. मयू, प्रेमात पडावंसं वाटेल ना असंच वय आहे तुझं. आणि असं काही झालं ना तर मी नाही रागवणार बाळा. हे बघ, मी आणि तुझे बाबा तुला समजून घेऊ आणि आम्ही तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहोत की नाही, म्हणून हे सगळं सांगतोय. आणि तो अनुभव तुझ्या कामी येईल. चल, आता प्लेट्स बाहेर नेऊया, नाहीतर बाहेरचे लोक म्हणतील केक तुम्ही बेक करायला गेलात का. चल 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 चल. आई, तू मला आणि प्रतीकला एकत्र पाहिलंस ना आज, आणि म्हणून हा सगळा विषय काढलास. नाही अगं, असं काही नाही. आई, तुम्ही फ्रेश बेक मधून आणलाय ना हा केक? आम्ही त्याच केक शॉपच्या समोर आईस्क्रीम खात होतो. आई, काय आपलं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग आहे. तू मला ना असं विचारू शकतेस, मयुरी आज मुलासोबत होतीस ना? मी सांगितलं असतं हो म्हणून. आणि मेन गोष्ट अशी की तू प्रतीकला ओळखतेस आणि आमच्यात तसं काहीच नाहीये ग. वी आर जस्ट फ्रेंड्स. आणि मला असं कधी काही वाटलं मैत्रीच्या पलीकडे तर मी तुला स्वतःहून येऊन सांगेन. ट्रस्ट मी. हो ना.
मग झालं. आणि आपण ना एक फॅमिली आहोत हो. आणि नेहमी एकत्र राहणं गरजेचं आहे, कळलं? आता याच्या पुढे माझ्याशी खोटं बोलायचं नाही, एक्स्ट्रा क्लासेस वगैरे आहे असं सांगायचं नाही, खरं सांगून जायचं, कळलं? अरे केक कापताय का बनवताय? बघ मी तुला म्हंटल होतं ना, जा घेऊ. हे घे. संजू बोला देऊन आले. माझा देऊ मी बाकीचं घेऊन. ए, काय चाललं माय लेकींचं? काही नाही हो. काही नाही. आपली मुलगी त्या प्रतीक बरोबर फिरून आली, आपल्याला सांगितलं सुद्धा नाही आणि तू म्हणतेस काही नाही. हो सांगितलं ना तिने. तिच्या आयुष्यात इतकं सगळं होऊन सुद्धा मयुरीची लपवण्याची आणि खोटं बोलण्याची सवय नाही गेली ना अजून. कुठे लपवलंय तिने? हे बघा, तिने आत्ता मला सांगितलं ती प्रतीक बरोबर फिरायला गेली होती आणि तुम्हालाही कळलं. आणि कसं असतं ना, ह्या वयात मुलं प्रेमात पडतात, म्हणजे आपण त्यांना समजून घ्यायला हवं ना, त्यांच्या मनात काय आहे यासाठी त्यांना बोलतं करायला हवं. एकदा कळलं की मग झालं, हो ना? चला आता फार विचार करू नका, केक घेऊन बाहेर जाऊ. थांब, आत्ता काय? माझे प्रश्न नाही संपले अजून. तिचं ठीक आहे, कळलं. तुझं काय? माझं काय? हा ओंकार कोण आहे? ओंकार? कोण ओंकार? कोण ओंकार? ऐकलं मी आता. मला भेटण्याआधीच तू त्याला ओळखत होती आणि अजूनपर्यंत त्याच्याशी बोलतेस. हसायला काय झालंय तुला? इतकी वर्ष सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून आणि आता असतेस. कोण आहे ओंकार? सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे तुम्ही माझ्या त्या मित्राला ओळखता. कोण? कधी भेटलो मी? तो इथेच आहे, माझा गणू. कसे आहात तुम्ही? अहो, मुलांच्या मनातलं काढून घ्यायचं असेल ना तर त्यांच्यासारखं वागावं लागतं ना. चला आता. नमस्कार ओंकार. आई, हा तयार झाली? चल बरं झालं. काय रे, को पोचले ना नीट? व्यवस्थित पोचली, पण शेवटपर्यंत तोंड फुगवून सारखी म्हणत होती आईला फोन करा, आईला फोन करा, मला ती शाळेत हवी आहे. अगं रे, तिला अश्विनीची सवय आहे ना. असू दे बरं. पण अश्विनी आली नाही अजून? नाही ना. ए, मी कशी दिसते? बरी दिसते ना? नाही म्हणजे तिथे नटनट्या येणार, आपण आपलं बरं दिसलेलं बरं ना 4 माणसात. मग तू बरं दिसून आणि मी बरं दिसून फायदा नाही ना. मॅडम यायला पाहिजे वेळेवर. तीच नाही आली तर आपण बरं दिसून काय करणार? आपल्याला थोडी घेणार सिनेमामध्ये. काहीतरी सुचव. फोन कर तिला. मी जरा देवासमोर साखर ठेवून आले. हा, ठेव. एक मिनिट चेन. हॅलो अश्विनी, हा कुठेस ग? अगं ते प्रोडक्शन हाऊस मधून ना प्रोड्युसर साहेबांच्या कुठल्या तरी माणसाचा फोन आलेला. त्यांनी लोकेशन पाठवलंय, ते लोकेशन खूप लांब आहे, आपल्याला जायला वेळ लागेल. आहेस कुठे तू? हो हो, मला अगोदर सांगा, तुम्ही कुहूला समर कॅम्पला सोडलत ना? अगं हो, सोडलं कुहूला. ती व्यवस्थित गेलीये. तू आधी कधी येतेस ते सांग. एक काम करा ना, तुम्ही आईना घेऊन पुढे वा. मी तिथे पोचते आणि मी वेळेत पोचेन. अश्विनी यार, तुला सांगितलेलं ना मी, मेकअप वाली आणि ड्रेस वाली मी घरी अरेंज करून देतो. का गेलीस पार्लरला सांग मला? अहो, इथे जेनी होती ना, आणि पार्लर मध्ये ना कसं सगळं सवयीच आहे, त्यामुळे नका काळजी करू इतकी. मी पोचेन. ठीक आहे, मग मी आणि आई पुढे जातो. हो हो हो, ठीक आहे. हो. आई, काय रे, काय झालं? काय म्हणते? ती येते डायरेक्टली, आपल्याला पोचायला सांग. चल आपण निघूया, नाही तर उगीच उशीर होईल. बरं ठीक आहे, चल. चल. अश्विनी, चला नाव साडी ड्रेपिंग.
केवढी तयारी असते ना रे. हो ना, सॉलिड आहे. आपण श्रेयस वाघमारे. हो सर. अश्विनी मॅडमचे मिस्टर. हो हो. आणि या त्यांच्या सासू, माझी आई. नमस्कार. आपला फोनवर बोलणं झालं. हो हो, मीच बोललेलो तुमच्याशी. बर. वेल, आपली आजची उत्सव मूर्ती अश्विनी मॅडम कुठे दिसत नाहीयेत. वेळेवर याला सांगा त्यांना. काय आहे, मुहूर्ताची वेळ चुकवता येत नाही. या बाबतीत मी खूप पर्टिक्युलर आहे. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. त्या पोचतातच आहे, काळजी नका करू सर. स्पॉट दादा, त्यांच्याकडे चेहरा द्या प्लीज. पाण्याचं पण बघा. हो, थँक्यू. आता अश्विनी फक्त वेळेवर पोचायला हवी बस. अँड माय ब्युटी क्वीन इज रेडी. जेनी, खरंच खूप छान तयार केलंयस ग. बरं ऐक, श्रेयसला माझा मेसेज दे की त्याला हवं होतं तसं मी त्याच्या बायकोला रेडी केलेलं आहे. हां, मग काय, कॉल्स असेच हवे आहेत, जास्त डार्क मेकअप नको, लिपस्टिकची शेड हीच घे, केस असे मोकळे बाजूला. एवढं स्पेसिफिकेशन कोण देतं ग? अगं सांगतात कधीतरी ते असं. ही इज इन लव्ह डिअर. आता चिडवणं खूप जरा जास्त होतंय असं नाही वाटत तुला? ओके ओके ओके. बरं मला एक सांग, मला तुझं काही कळतच नाही. तुझ्या लाईफचा फर्स्ट सिनेमा, त्याचा मुहूर्त, आणि तू इतकी सिंपल तयार होते आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावर जरा सुद्धा टेन्शन नाहीये. अशी कशी ग तू? कारण मी सिनेमाच्या शूटिंगच्या मुहूर्ताला जातच नाहीये. हा? व्हॉट? लागला का रे अश्विनीला फोन? नाही ना, नॉट रिचेबल येतोय. अश्विनी मॅडम आल्या का? काय अपडेट आहे? हो, मी फोन केलेला, त्या पोचतातच आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, मुहूर्ताची वेळ पाळणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या जर का वेळेत आल्या नाहीत तर मला दुसरं कास्टिंग घेऊन कॅमेरा रोल करावा लागेल. म्हणजे माझ्याकडे नेहमीच बॅकअप असतो. मी कोणासाठी थांबत नाही. नहीं नहीं चाहिए, ये भी लेके जाओ. बोल. शिल्पी, अश्विनी कुठे आहे? मला काय माहिती, मी काय मॅनेजर आहे तिची? अगं ती अजून सेटवर पोहोचली नाहीये इकडे मुहूर्ताच्या. मग त्यात काय एवढं नवीन आहे? तिचं हे नेहमीच आहे. तिला बाकी कशाचा सिरियसनेस आहे का? तिचं जे काही कर्तृत्व आहे ना, ते फार फार तर किचन मध्ये. तुलाच फार अपेक्षा आहेत. मला वाटलं अश्विनी इथे आली नाहीये म्हणजे शिल्पीनीच काहीतरी केलं असेल, पण तसंही नाहीये. फोन बंद करून अश्विनी गेलीये तरी कुठे? तुला तुला कोणी मारणार नाही बेटा. तुला पप्पा नाही, कोणी मारणार नाही. तू तू ओळखलेस का मला? संजू बेटा, मी आहे पप्पा. पप्पा पप्पा, मी खूप मिस केलं तुम्हाला. मम्मी मला सारखे इकडे आणते. मला नाही आवडत विक्रम. प्लीज मला घेऊन जा पप्पा. बेटा, मी तुला घेऊन जायला चालू आहे. आता तुला कोणी त्रास देणार नाही. पण तुम्ही असे दारू मिशी लावून का आलाय? अरे बेटा, मी असाच आलो असतो तर तुझ्या मम्मीने येऊ दिलं असतं का मला इथे? तिने मला काही ऑप्शनच ठेवला नाही. पण मी आता आलोय ना, आपण जाऊ.
आपण जाऊया. तुला काय वाटलं तू असं दाढी मिशी लावून आला म्हणजे मी तुला ओळखणार नाही? सिक्युरिटी! विक्रम, मला संजूला इथून घेऊन जाऊ दे. नाही घेऊ जाऊ देणार. विक्रम, आणा त्याला. पाहिलंस मॉन्स्टर काका काय करू शकतो ते? तुझे पप्पा माझ्या समोर 0 आहे 0. माझ्या पप्पांना सोडा. मग मी सांगतो ते ऐकायचं. विक्रम सोड त्याला. संजू, त्याला मुळीच घाबरू नकोस. तो तुझ्या पप्पांना काहीच करणार नाही. सिक्युरिटी, टेक हिम आउट आणि त्याची चांगली खातिरदारी करा. विक्रम, चल. विक्रम, विक्रम. संजू, संजू, कळलं मी काय करू शकतो ते? आता इथे जे काय झालं यातलं तुझ्या मम्मीला काही सांगायचं नाही, आणि सांगितलंस तर तुझा पप्पा जिथे कुठे असेल तिथून मी त्याला शोधून काढीन, आणि मग बघ हा मॉन्स्टर काका काय करतो ते. आई, मला सर म्हणालेच होते कुहू तू जिंकणार, पण मलाच नव्हतं माहित. कुहू, पण ना जिम्नॅस्टिकच्या खूप छान पोजेस दिल्या तू. पण रनिंग कॉम्पिटिशन मध्ये तू चुकून जिंकलीस. आई, खरं तर माझं लक खूप छान आहे आणि तो विहानच घसरून पडला, त्याला मी काय करू? अरे बरीस ना तू? असं हसतात का? तो विहान घसरला म्हणून तू 3rd ची 2nd आली आहेस कुहू. आणि अर्णव त्याच्यावर हसला म्हणून 2nd ची 1st. आई, पण समर कॅम्प पूर्ण 12 मंथ्स का नसतो? कारण 12 मंथ समर नसतो म्हणून, बाकीचेही ऋतू असतात. मग 12 मंथ शाळेत का असते? अरे बाप रे कुहू, किती प्रश्न विचारते तू. हा बाबा, अरे बेटा,